नमस्कार. सर. कसं वाटतंय तुम्हाला आमच्या चॅनल? अप्रतिम. ओके सर, तर तुम्ही बऱ्याच बँकांमध्ये मार्केट इंटेलिजन्समध्ये तसंच आर्थिक गुन्हेगारी जे असतात किंवा आर्थिक घोटाळे जे असतात बरोबर. ते शोधायला काम करतात. हं. तर तुम्ही आम्हाला सिंपल शब्दात सांगू शकाल का की आर्थिक घोटाळे म्हणजे नक्की काय असतं किंवा त्याची डेफिनेशन सांगू शकाल? आर्थिक घोटाळे बेसिकली असं असतं की तुम्ही कोणाचं तरी नुकसान केलं आहे. कधी जाणून बुजून होतं, कधी अनायसे होतं. म्हणून त्याला घोटाळ्यांना 2 प्रकार दिले जातात. ज्याला आपण थोडं इंग्रजीमध्ये असं म्हणायला पाहिलं तर फ्रॉड फॉर द बिझनेस आणि फ्रॉड अगेन्स्ट द बिझनेस. ह्याचा अर्थ मराठीमध्ये जर आपल्याला समजायचा असेल तर फ्रॉड हा बिझनेस करण्यासाठी पण केला जातो किंवा बिझनेसचा वापर करूनही फ्रॉड केला जातो. आता तुम्हाला एकसारखंच वाटलं असेल की एकसारखंच काहीतरी आहे, पण नाही, ह्याच्यामध्ये फरक आहेत. काही वेळा जेव्हा मंदी असते बिझनेसमध्ये किंवा काही वेळा तेव्हा खूप काही प्रमोटर्स ज्याला आपण जे बिझनेस चालवतात ते काय करतात की थोडेसे आकड्यांमध्ये गफलागफल करतात. त्यांचा हेतू काही वाईट नसतो. त्यांना मंदी आल्यामुळे त्यांना जर बँकेकडनं काही लोन हवं असेल थोड्या काळापुरतं, जास्त असं खेचायची त्यांना गरज नसते, पण त्यासाठी पण जर मी आता जे मंदीमधले आकडे घेऊन गेलो आहे बँकेकडे लोन मागायला, तर कदाचित बँक मला पैसे देणार नाही. तर त्याला हे कळतं आणि जो माणूस धंदा चालवतो त्याला हे माहिती आहे की माझ्या खालती पण लोक असतात, एम्प्लॉईज असतात, बाहेरचे वेंडर्स असतात ज्यांना आपण म्हणतो थर्ड पार्टी आणि हे सगळे, तर त्यांनाही पैसे द्यायचे असतात. तर त्याचा धंदा चालला पाहिजे. तर त्याच्यासाठी तो जेव्हा थोडंसं वर खालती करतो, ह्याला पूर्णपणे घोटाळा नाही म्हणत आपण, पण त्याला वर खालती आकड्यांची फिरवाफिरवी म्हणू शकतो. ज्याच्यावर नॉर्मली काय असतं की बँका विश्वास ठेवतात की तुमचं बॅलन्स शीट किंवा तुमचे आकडे धंद्याचे बघून, बिझनेसचे बघून ते आम्ही तुम्हाला लोन देतो. जेव्हा हे असं होतं तर माझ्यासाठी ॲज अ इन्व्हेस्टिगेटर किंवा फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर तो एक प्रकारचा फ्रॉडच आहे, पण त्याचा हेतू चुकीचा नाही आहे. म्हणजे त्याची नियत ज्याला आपण म्हणतो, वृत्ती, ती चुकीची नाही आहे. आता ह्याच एक्झाम्पलमध्ये जर आपण उदाहरणामध्ये दुसरं बघितलं तर तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कोणीतरी बिझनेसचा निर्माणच केला आहे की मला बँकांना ठगायचं आहे आणि त्यासाठी मला जे वाटेल ते मी करीन आणि ते आकडे मी तसे बनवीन. तर गेल्या 10 वर्षामध्ये आपण जे सुप्रीम कोर्टामध्ये पण किंवा RBIने जे काय इन्व्हेस्टिगेशन्स केले, आपण जे CBIचे इन्व्हेस्टिगेशन्स बघतो, हे सगळे केसेस जे आहेत ते दुसऱ्या उदाहरणाची आहेत की ज्यांनी बिझनेस सुरुवातच केली होती की मला आज ना उद्या ह्या बँकांना ठगायचं आहे. असं आहे. तुम्ही आम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलं, कारण का लॉचा सर्वात पहिला नियम असतो की पहिले तर तो माणूस गिल्टी पाहिजे. करेक्ट. आणि त्याचा इंटेन्शन वाईट पाहिजे. राईट. त्याने काहीतरी गुन्हा केलाय आणि त्याचं इंटेन्शन पण वाईट आहे, तरच तो गुन्हेगार. अगदी बरोबर आहे. प्रूफ. म्हणूनच आम्ही खूप वेळा जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करतो तेव्हा प्रत्येकाला आम्हाला फ्रॉड आहे असं म्हणता येत नाही. ह्याचं कारण आहे आणि ह्याला न्यायाचं कारण येतं, म्हणजे ज्युडिशियल कारण येतं. कारण ॲज अ इन्व्हेस्टिगेटर मी एका घोटाळ्याचं इन्व्हेस्टिगेट करून ते मोडस ऑपरंडी ज्याला आपण म्हणतो ते कसं केलं, काय केलं, आणि त्याच्याचमध्ये आम्हाला कळतं की याचा हेतू चांगला होता की वाईट होता. भलेही त्याचा हेतू चांगला असेल पण गुन्हा हा गुन्हा राहतो, पण त्याला बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो, इंटेन्सिटी थोडी कमी होते. पण जेव्हा आम्हाला कळतं इन्व्हेस्टिगेशनमध्ये की हे सगळं जाणून बुजून झालेलं आहे, म्हणजे सिस्टमचा किंवा बँकेच्या प्रोसेसचा ज्याला आपण म्हणतो त्याचा गैरवापर करून लोन घेण्याचे प्रयत्न करण्यात आले, तर त्यावेळी मग आम्हाला थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनाने ते इन्व्हेस्टिगेशन बघावं लागतं. समजलं आता आम्हाला आर्थिक घोटाळे म्हणजे नक्की तसं. तर सर, भारतात हे आर्थिक घोटाळे साधारण कशा प्रकारे घडतात? भरपूर आहेत. आता आर्थिक घोटाळे सगळ्यात जास्त जे घडतात ते कंपन्यांमध्ये आपण जे बघतो ते आहेत, पण सगळ्यात जास्त जे असतात ते बँकांना त्यांचा त्रास होतो सगळ्यात जास्त. कारण बँक म्हणजे काय? बँक म्हणजे जिथे पैसा आहे, आणि लॉजिक काय आहे सगळ्याचं, जिकडे पैसा आहे तिकडेच चोरी होते.
म्हणजे बेसिकच आहे ना. म्हणजे आता जर तुम्ही म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ यू वॉन्ट टू स्टील रॉब द बँक. तोच म्हणजे हेच आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या बँकेकडे जो पैसा असतो तो कोणाचा असतो? आम जनतेचा, तुमचा, माझा, सगळ्याचा. म्हणजे माझाही आहे, म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टिगेटर विचारलं तर माझाही पैसा माझ्याच बँकेमध्ये जिकडे मी काम करतो आणि माझा पगारही तिथेच येतो. सो तो माझाहीच पैसा आहे. सो ॲज यू सी, मी जेव्हा म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर, मी जेव्हा पहिल्यांदा जॉबला लागलो होतो तेव्हा मला पहिल्या दिवशी जेव्हा ट्रेनिंग मिळालं बँकेचं, म्हणजे ॲज अ बँकर, तेव्हा एक व्हेरी सिनियर PSUचे बँकर रिटायर्ड होते. त्यांनी पहिला शब्द काय सांगितला आम्हाला की व्हॉट इज अ बँक. तर आम्ही म्हणायचो बँक म्हणजे असं तसं, म्हणजे खूप काय काय प्रत्येकाचे एक विचार आहेत हे. तर ते बोललं बँक इज अ कस्टोडियन ऑफ पब्लिक मनी. हे पहिलं उत्तर दिलं त्यांनी मला. सो तुम्ही जे काय म्हणता, तुमचे अकाउंट, तुमचं खातं, ही सर्व्हिस, ती सर्व्हिस, हे सगळं बरोबर आहे. पण सगळ्यात मोठं आहे ते बँक पब्लिक मनीचा कस्टोडियन आहे. हा त्याचाही पैसा नाही आहे. तर तुम्ही जेव्हा काही कराल तेव्हा हे लक्षात ठेवायचं की हा जनतेचा, डिपॉझिटर्सचा, इन्व्हेस्टर्सचा, त्यांचा पैसा आहे. तर तुम्ही जे निर्णय घ्याल त्याच्यावर खूप वजन असतं आणि ते निर्णय तसे घ्यायला हवे. तर दॅट वॉज माय फर्स्ट लेसन. म्हणजे बँकिंगमध्ये जिकडे पैसा आहे तिथेच घोटाळे होतात, जिकडे पैसा नाही तिकडे कसले घोटाळे होणार? कोण जाणार पण नाही, ढुंकून पण बघणार नाही तिकडे. तसं आहे. सो दॅट इज द मेजर व्ह्यू पॉईंट. आणि लार्जली जर तुम्ही बघायला गेलं तर हे सगळे घोटाळे बँकांमध्येच होतात. कंपन्या पण करणारे बँकांकडेच जातात. एक ऑर्डिनरी तुमच्या माझ्यासारखा जर कोण असेल तोही बँकाचकडे जातो, कारण त्याला आयदर क्रेडिट कार्ड हवं असतं किंवा बँक अकाउंट उघडायचं असतो, त्याला होम लोन हवं असतं, घरासाठी हवं असतं, 2 व्हीलर त्याच्यासाठी पण हवं असतं, कमर्शियल व्हेकल, प्रॉपर्टी आणि कंपनीसाठी. म्हणजे कोणत्याही भागामध्ये तुम्ही बँकेला वगळू शकत नाही बिझनेसमध्ये. आणि आता तर बऱ्याच बँकांनी एकदम मोबाईल घेण्यापासून एवढ्या छोट्या छोट्या प्रोडक्ट अगदी बरोबर आहे. प्रोव्हाइड करणं सुरू केलं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आता बँकिंग तुमच्या हातामध्ये आहे. इट इज इन युअर हँड नाव. आता तुम्ही कसा त्याचा वापर करता हे आता विचार करता येईल. तर सर, साधारण हे जे आर्थिक घोटाळे होतात त्याच्यामुळे भारताला किती तोटा होतो दरवर्षी? खरं बघायला गेलं तर हा तोटा असा मोजण्यासारखा नाही आहे, खूप आहे. कारण तोटा नुसता बँकेला होत नाही आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेला होतो. नुसतं तेवढंच नाही आहे. पण आपण फक्त एका छोट्या दृष्टिकोनाने बघतो की एक बँकेचं कारण आपल्यासमोर तसं एक म्हणजे तुम्ही मीडियामध्ये बघाल किंवा कुठेही बघाल तर एक समोर असं येतं की ह्या बँकेमध्ये एवढा घोटाळा झाला, ह्या बँकेमध्ये एवढा झाला, हा आणि आकडे बघून आपल्या विचारांमध्ये एक येतं की बापरे असं धस्तच होतं. आणि पहिला विचार काय येतो, माझा ह्या बँकेत अकाउंट आहे, आता मी काय करायचं? म्हणजे हे 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 नॅचरल थिंकिंग आहे प्रत्येकाचं. बट रिॲलिटी म्हणजे असं काही नाही. नॉर्मली मला एक आज आपल्या व्ह्युअर्सना सगळं सांगायचं आहे की पैसे प्रोटेक्टेड असतात, कुठे जात नाहीत. मी तुम्हाला खरं सांगतो, स्वातंत्र्यानंतर भारतात RBI आहे म्हणून एवढी तग धरली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे RBIने आजपर्यंत भारतामध्ये कोणती बँक पडायला दिली नाही. ॲक्विजिशन करतात, मर्ज करतात, पण पडायला देत नाहीत. कारण ज्या दिवशी या देशामध्ये बँक पडेल त्या दिवशी जनतेचा विश्वास उठेल आणि ते कधीच नाही. पण तुम्ही हेच बघा, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2008मध्ये जेव्हा लेहमॅन ब्रदर्स अमेरिकेत पडलं, त्या एका मर्चंट बँकिंग पडल्यामुळे, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, तिकडच्या किती छोट्या आणि मोठ्या बँका रातोरात बंद झाल्या. सरकारने वाचवलं त्यांच्या? नाही, कोणीच नाही वाचवलं. इन्शुरन्स क्लेम होता? नाही. बँक गेली की गेली, झालं. आपल्याकडे तसं नाही आहे. म्हणून दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. लोकांना हे फार कमी लोकांना माहिती आहे. RBI जेव्हा कधी मध्ये येते किंवा ते मी खूप वेळा बघितलं. मी जेव्हा बँकर स्वतः होतो तेव्हा मी असं बघायचो की लोक धावपळ करत ATMमध्ये लाईन लागतात. जरा एक न्यूज आली ना की अरे बापरे, माझा ह्याच्यामध्ये एवढे आहेत, आता काय करायचं, मी धावत जातो लाईनीत. काहीही होणार नाही. थोड्या काळासाठी तुम्हाला ठेवायला बंदी करते किंवा काहीतरी करते, ते सांभाळण्यासाठी की जेवढं काय प्रॉब्लेम झाला आहे तो
कसा सुधारावा एवढ्यासाठी करते. तुमचे पैसे कुठे जात नाहीत. पण तसं मला सांगायचं आहे प्रेक्षकांना की असं काही नाही आहे, पण हे करू नये. म्हणजे ॲज अ बँकर सांगतो मी, कसं करू नये की असे कुठे पैसे गेले नाहीत किंवा आमच्या नोकऱ्या गेल्या, आता आम्ही पण बँकेतच काम करणारे आहोत असं नाही आहे की असं काही होईल. म्हणजे जिकडे मी बाहेरच्या देशांमध्ये जेवढं बघितलं आहे तसं इथे नाही बघितलं आहे. तर आता तुम्ही सांगितलं की म्हणजे हे जे घोटाळे होतात त्याच्या भक्ष्यस्थानी नेहमी बँकच पडते. तुम्ही स्वतः बँकांमध्ये काम केलं. हो. तर जेव्हा असे घोटाळे बँकेबरोबर होतात तर तुम्हाला कसं वाटतं किंवा तुमचा काय व्ह्यू पॉइंट असतो त्या घोटाळ्यांकडे बघण्याचा? पहिली गोष्ट आधी बघावी लागते की माझं किती नुकसान झालं आहे, बँकेचं किती नुकसान झालं आहे. बँक म्हणजे पब्लिक मनीचं कस्टोडियन जे मी बोललो. तर तेव्हा ते बघितल्यानंतर आम्हाला पहिलं आधी बघावं लागतं की आता जे झालं आहे ते मला आता इमिजिएटली थांबावं लागणार तिकडच्या तिकडे, आणि मला त्याचा आढावा घ्यावा लागणार की कसं झालं, काय झालं. सो बेसिकली आता आता एक उदाहरण देतो त्याच्यामध्ये. एक अशी माझ्याकडे एक केस आली होती, म्हणजे असाइनमेंट, की सकाळी म्हणजे नॉर्मल जसं आम्ही ऑफिसला जातो तेव्हा झालं. इमिजिएटली गेल्या आधी पहिलं एक आलं की एक फ्रॉड आता डिटेक्ट झालेला आहे सकाळीच, आणि तो झाला होता मलेशियाला अर्ली मॉर्निंग. इट वॉज अ क्रेडिट कार्ड फ्रॉड. साधं आहे, म्हणजे बेसिक होतं. तर केसमध्ये असं लक्षात आलं की कस्टमर भारतातच बसला आहे, कस्टमर इथेच आहे. तो तर मी बोलतो की मी इथेच आहे, मला काही झालं नाही. ते इमिजिएटली पहिलं आधी चेक करणं होतं की कुठे हे कार्ड यूज झालं आहे, आणि इमिजिएटली आम्ही ते कार्ड पहिलं ब्लॉक केलं. कारण कस्टमरला माहीतसुद्धा नव्हतं त्यावेळी की हा माझं कार्ड यूज झालं आहे, वापरलं आहे. आणि बिकॉज इट इज अन अर्ली मॉर्निंग, सकाळची वेळ होती, तर कोणाला एवढं लक्षात पटकन येत नाही. तेव्हा जेव्हा आम्ही सांगितलं तुमचा मोबाईल बघा जरा, अकाउंटमध्ये लॉग इन करून आम्हाला पटकन सांगा काय झालं आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं अरे हो, एक काहीतरी 80,000चं डेबिट माझ्या अकाउंटमध्ये दिसतं आहे. मी बोललो तुमच्या SMS काहीतरी आलं असेल. ते म्हणतात हो एवढे आले आहेत, आत्ता बघितला. तर मी म्हटलं ठीक आहे, मग आम्ही तुमचं आत्ता कार्ड पहिलं ब्लॉक करतो आहे आणि नवीन कार्डाला इश्यू करतो. इमिजिएटली ते झाल्यानंतर आम्ही दुसरं बॅकएंडमध्ये आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू केलं की मग त्यांच्याशी आम्ही बोललो की आम्हाला तुमच्याशी वेगळं बोलावं लागेल, तुम्ही काय काय केलं. ते म्हणाले मी इथे गेलो होतो. मी बोललो देशाच्या बाहेर कधी गेला होतात? मी बोललो मी सिंगापूरला गेलो होतो. कधी गेला होतात? एक 20 दिवसांपूर्वी गेलो होतो. तेव्हा आम्हाला कळलं की ह्यांचा पॉईंट ऑफ कॉम्प्रोमाइज सिंगापूर होता. म्हणजे सिंगापूरमध्ये ते कुठेतरी गेले होते, मग ते कुठेही असो, खायला गेले असो रेस्टॉरंटला किंवा कोणत्या तरी ठिकाणी, त्यांचं कार्ड डुप्लिकेट किंवा स्कीम करण्यात आलं. त्याला आम्ही स्किमिंग म्हणतो. ते स्कीम करण्यात आलं होतं, आणि ते स्कीम झाल्यावर कार्ड जरी त्यांच्या खिशात जरी असलं तरी एक दुसरं कार्ड कुठेतरी सिंगापूर मलेशियामध्ये फिरतंय, रेप्लिका. त्याला आम्ही स्किमिंग म्हणतो. आणि दॅट इज द रिझन वाय हे मग आमचा प्रोसेस चालू झाला की हे कस्टमरने केलं नाही आहे, हे म्हणजे आम्हाला ते पेमेंट ह्यांना रेज करावं लागतं इश्यू, आणि हे म्हणजे त्यांच्यासाठी रिफंड घेण्यासाठी. आणि तेव्हा मग आम्हाला हे कळलं. तर हा सिम्पल फ्रॉड आहे. तसं बघायला गेलं तर आमच्या बँकेसाठी हा सिम्पल फ्रॉड आहे. असे खूप लोक वापरतात, ट्रॅव्हल करणारे लोक खूप आहेत. पण द पॉईंट आय एम ट्राईंग टू मेक इज इमिजिएटली जेव्हा लक्षात येतं तेव्हा आम्ही बंद करून तो अमाऊंट घोटाळा तिथेच थांबवू शकतो. जर आता आमच्याकडे लक्षात नाही आलं असतं, कस्टमरच्याही लक्षात आलं नसतं, तर तो वापरत गेला असता मलेशियामध्ये, आणि एक मोठंसं एक बिल, काही लोकांना लव्ह लेटर म्हणतात तो, आणि आम्हाला सांगतात तुम्ही आम्हाला मस्त मोठं लव्ह लेटर पाठवलं आहे, असं बोलतात कधी कधी कस्टमर्स पण. सो तेव्हा मी म्हणतो की आता काय करायचं, पण हे माझं लव्ह लेटर नाही आहे, हे लक्षात घ्या, मी हे खर्च नाही केलेले आहेत. तेव्हा मला आम्हाला तर तेव्हा आम्ही मग ते सॉर्ट आऊट करावं लागतं. सो दिस इज द वे की आम्ही पण दे ॲप्रिशिएट की तुम्हाला एवढं लक्षात आलं, तुम्ही थांबवलं. कारण त्यांना भीती काय होती, माझ्या कार्डावरची लिमिट 3 लाखाची आहे, 3 लाखामध्ये एक मोठी एंट्री 80,000ची असेल, 70-80 हजारची, तर झोपच उडणार. सो दॅट इज द डिफरन्स. असं असतं ते बघायला. तर हे असे वेगवेगळे आहेत. हा तर मी तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल, प्रॉपर्टीचे फ्रॉड्स, सिक्युरिटीज फ्रॉड्स किंवा कॉर्पोरेट फ्रॉड्स, ते थोडे मोठ्या लेवलचे असतात आणि थोडे कॉम्प्लेक्स पण असतात. त्याच्यासाठी मग खूप काय काय स्टडी करावं लागतं, त्यांचे आकडेच बघावे लागतात, मग त्यांचं फायनान्शियल्स बघावे लागतात, कुठे काय घोळ केला आहे का, आमच्याकडनं काही सुटलं आहे का, हे सगळं बघावं लागतं. म्हणजे फ्रॉड
सोपा पण असतो जसा एक आहे दाखवला, आणि कॉम्प्लेक्स पण असतो. हे जे फ्रॉड होतात ते थांबवण्यासाठी बँका कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करतात? खूप करतात तसं. आम्ही म्हणजे ॲज अ बँकर मी जेव्हा होतो तेव्हा माझ्याकडे भरपूर टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स पण होते. मग त्या सोल्युशन्समध्ये काही सोल्युशन्स अकाउंट्ससाठी असतात, म्हणजे ज्यांच्याकडे खाती असतात, खात्यांमध्ये जे काय आपले फ्रॉड्स होतात त्याच्याबद्दल. काही असतात ते कॉर्पोरेट असतात, म्हणजे त्यांच्यासाठी एक वेगळे सॉफ्टवेअर्स आम्हाला लागतात, ते नॉर्मल स्टँडर्डमध्ये आम्ही करू शकत नाही. ते स्पेशलाइज सॉफ्टवेअर्स असतात ते ॲनालाइज करायला, म्हणजे त्याचा आढावा घ्यायला की कुठे काही गफलत दिसते आहे का आपल्याला की काही. आणि काही फ्रॉड जे असतात ते डॉक्युमेंटवर असतात, कागदोपत्री. अजूनही काही ठिकाणी म्हणजे आपल्या गावाच्या बाजूंना जिकडे आम्ही लोन्स, ज्याला आपण शेतकरी लोन्स म्हणतो किंवा ह्यांना आपण देतो, तिकडे अजूनही कागदपत्र थोडे लागतात. तर कागदपत्र किती जेन्युइन आहेत की नाही हे पण बघावे लागतात, ते खरे खोटे आहेत की नाही. कारण आमच्याकडे असेही फ्रॉड झाले आहेत जिकडे कागदपत्रांमध्ये जबरदस्त घोळ झालेला आहे. म्हणजे एका जमिनीच्या ह्याचे कागदपत्र 3 बँकांकडे आहेत. आणि जेव्हा फोरेन्सिक ॲनालिसिस आम्ही करतो कधी कधी आम्हाला हेही कळतं की 3ही कागदपत्र जेन्युइन आहेत. मग खरं कोणतं आणि खरं कोणाचं मानावं हे पहिला प्रश्न येतो. असं आहे. तर हे पण असे वेगवेगळे प्रकार आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत थोडे. पण हे जे तुम्ही आता प्रॉपर्टी बद्दल बोलला, तर जनरली आपण लोन घेतो तेव्हा ते जे हे मी फक्त प्रायव्हेट किंवा पब्लिक बँकांबद्दल बोलते की त्यांना MCA वर टाकावं लागतं. करेक्ट. मग हे खोटे असतील तरी अशा गोष्टी घडू शकतात? हो, घडू शकतात, का नाही. MCA वर जरी तुम्ही टाकलं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे एक उदाहरण अजून एक देतो. आम्ही एका केसमध्ये म्हणजे तुम्ही समजा एक कंपनी आहे, त्याच्या एका प्रमोटरला आम्ही कंपनीसाठी लोन दिलं होतं. आता काही कारणास्तव धंदा मंदीला गेला किंवा बंद पडायला होता, तेव्हा आम्हाला काही ॲक्शन घ्यावी लागली अंडर सरफासी ॲक्ट किंवा ह्यांच्यावर. तेव्हा आम्ही ती घेतली होती आणि त्याच्यावर आम्ही स्टे आणला. ती प्रॉपर्टीचे पेपर्स आमच्याकडे होते आणि हे होतं ते आम्हाला कोर्टामध्ये सबमिट करायचं होतं. आमच्याकडे जेन्युइन पेपर्स होते, पण लक्षात काय आलं, तो जो चार्ज आहे ना, जो आपण तुम्ही म्हणताय आता MCA वरचा, तो दुसऱ्या बँकेच्या नावावर होता हो. असंही झालेलं आहे. अरे वा. हां, तर तेव्हा आम्ही परत बघायला लागलो की हे खरंच आहे का, की हा त्याच्याकडे कसं असेल, पेपर तर माझ्या हातात आहेत, मग चार्ज त्याच्या नावावर कसा त्या बँकेच्या. मग आम्ही त्याला परत विचारलं त्या कस्टमरला. तो म्हणाला मी एक पूर्वीचं लोन घेतलं होतं तर तेव्हा हे दिलं होतं त्यांच्याकडे पेपर्स, पण तुम्ही आमच्याकडे दिलेत ते मी त्यांच्याकडनं घेतलेत. म्हणजे त्या बँकेने तो चार्ज अजूनही सोडला नाही. आता कोर्टामध्ये जर जायचं असेल तर चार्ज आमचा दाखवला पाहिजे. 2 चार्ज झाले तर कोर्ट पण प्रश्न करणार, एकाच लोनवर 2 चार्ज कसे आले. आणि शेवटी तुमच्यावरच येणार की तुम्ही ड्यू डिलिजन्स केला नाहीत. मग आम्ही परत जाऊन त्यांना सांगितलं आमच्याबरोबर चला त्या बँकेमध्ये. त्या बँकेच्या आम्ही मॅनेजरशी बोललो, त्यांना सगळं दाखवलं. ते म्हणाले हो आमचंही लोन दिलं आहे त्या माणसाने. मग म्हणलं दिलं आहे तर मग ते काढा जरा, कारण ते जज साहेब आम्हाला विचारतील की हे काय आहे. तर असंही होतं खूप वेळा प्रॉपर्टीमध्ये. ह्या अशा सिच्युएशन्स खूप होतात. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आमची काही चूक नाही आहे, बरोबर की नाही. पण जेव्हा चार्ज बघायला लागलो तर 2 दिसले एका प्रॉपर्टीवर, तेव्हा आम्ही पण कन्फ्यूज झालो होतो. पण गुंतागुंतीचं आहे. सर तुमची एक ओळख आहे की तुम्ही मार्केट इंटेलिजन्स मध्ये खूप काम करता. हो. आणि त्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला मिळतं. तर आम्हाला तुम्ही सिंपल लँग्वेज मध्ये सांगू शकाल की मार्केट इंटेलिजन्स नक्की काय असतं? मार्केट इंटेलिजन्स म्हणजे बेसिकली असं असतं की तुम्ही बाहेर जाऊन कोणाबरोबर कितपत खरी खोटी माहिती काढू शकता. माहिती काढणं, कारण कसं आहे, बँका नॉर्मली कागदोपत्रीवर विश्वास ठेवतात. आता तुम्ही त्यांच्यासमोर जे कागद द्याल, म्हणजे तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा तुमचं बँकेचं स्टेटमेंट किंवा काहीही लोनसाठी तुम्ही काही म्हणजे प्रूफ देता, ज्याला आपण पुरावा म्हणतो, त्याच्यावर तुम्हाला लोन सँक्शन होतं. तुमचं कमवण्याची केपेबिलिटी काय, किती कमवता, काय करता त्याच्यावर. पण काही वेळा काय होतं की ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात, किंवा माझ्यासारख्या एका बँकरला किंवा माझ्या कलिग्सना, जे लोक हे काम करतात त्यांना माहीत नसतं. तर ते माहिती काढणं जी आपल्या समोर नाही आहे त्याला मार्केट इंटेलिजन्स म्हणतात.
आणि ती माहिती आपण बाहेर जाऊन काढतो. आता एक उदाहरण ह्याच्यामध्ये असं आहे की एक कंपनी आहे. आता त्यांनी आमच्याकडे एका लोनसाठी अप्लाय केलं आहे. आता ते लोन सँक्शन करण्यासाठी वेगवेगळे आमचे प्रोसिजर आहेत जे RBIने आम्हाला गाईड करायला सांगितले आहेत. पण तेवढे करूनसुद्धा काही काही वेळा मनात 2-3 शंका येतात. कारण प्रत्येक गोष्ट क्लीन नसते, म्हणजे साफ नसते. आणि जर कदाचित म्हणजे हा माझा म्हणजे एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, जर सगळंच साफ दिसलं तर कुठेतरी दालमे काला आहे. हे बघ, एवढं कोण परफेक्ट नसू शकतं, माणूस पण नसतो तर कंपनी कशी असेल. तेव्हा जेव्हा आम्ही मग जातो बाहेर विचारपूस करायला की बाबा हे कंपनीचे मालक हे आहे, असा इसम आहे, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा काय नाही किंवा कसं करतात, तेव्हा आम्हाला खूप गोष्टी कळतात. तेव्हा आम्हाला कळतं की आता समजा एक उदाहरण म्हणजे असं सांगायला की लँड, आता आम्ही काही लोन देतो आहे तर लोनच्या ह्याच्यामध्ये ऐवजमध्ये आम्हाला लँडचं एक लँड तुकडा दिला आहे म्हणजे ॲज अ सिक्युरिटी, मॉर्गेज सिक्युरिटी. आम्ही सगळं चेक केलं, ते बरोबर होतं. पण बाहेर जेव्हा विचारपूस करायला गेलो ते म्हणाले अहो ती जागा का, अहो ती जागा त्यांची नाही आहे, त्यांच्या काकांची आहे. पण पेपर तर असं म्हणतात, पेपर म्हणत असतील पण आमच्या मते काकांची आहे. आता मी काकांना शोधायला निघालो आहे, काका काय आहे हे. काका म्हणतात हो ही माझी आहे. हो पण पेपरावर त्यांचं आहे. नाही नाही नाही, ही माझीच जागा आहे. आता इकडे कळलं. आता विचार कर, जर मी फक्त कागद बघून लोन दिलं असतं, समजा उद्या ते लोन काही कारणास्तव NPA झालं, काही घोटाळा झाला समजा, आणि मी जेव्हा कोर्टात जाणार काही कारणास्तव म्हणजे आउटपुट म्हणून, तर पहिला प्रश्न काय येणार, जागेचा मालक कोण आहे. आणि तेव्हा मला काय कळणार, जागेचा मालक काका आहेत. तर हे जर मला आधी कळलं लोन द्यायच्या आधी तर फायदा जास्त होतो. आणि ह्यालाच मार्केट इंडिया. आता हे मला माझ्या ऑफिसच्या किंवा ब्रांचमध्ये बसून कळलं असतं का, नुसतं कागदोपत्री बघितलं असतं तरी कळलं असतं का. मी ती जागा बघायला गेलो, विचारपूस केली, तेव्हा मला लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे तेव्हा आम्ही ह्यांना हे प्रश्न केले. आणि तुम्हाला मजा सांगतो, जेव्हा मी हे प्रश्न केले तेव्हा त्यांना की हे तुम्ही असं असं म्हणताय, पण तुमचे काका तर असं म्हणतायत, तुम्ही त्याच्याबद्दल काही बोललाच नाहीत आम्हाला. तेव्हा ते काही बोलले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला कळवतो. नंतर कधीही ते ब्रांचमध्ये आले नाहीत. ह्याचा अर्थ कळला की एक पोटेन्शियल फ्रॉड जो होऊ शकत होता पुढच्या ह्याच्यामध्ये भविष्यात, तो तिथेच माझा वाचला. अलर्ट राहायची गरज. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. कारण जेव्हा तुम्ही मोठी अमाऊंट देता 3-4 कोटीची, तेव्हा विचार करावा लागतो. जेव्हा तुमच्यासमोर अशा घटना घडतात की कोणीतरी असं खोटं सांगून काहीतरी लोन वगैरे घेते, ह्याच्यावर जनरली तुम्ही ऍक्शन अशी घेता का, लोनच नाही दिलं किंवा मग काय. नाही, असं नसतं. लोन पहिली गोष्ट तर आम्ही थांबवतो तिथे, जिथपर्यंत आम्ही सॅटिस्फाईड नाही, समाधान नाही झालं आहे आमचं पूर्णप्रमाणे, तिथपर्यंत लोन असं सँक्शन होत नाही. हे लक्षात घ्या. गेल्या 10-12 वर्षामध्ये असं नाही झालं आहे. समाधान झालं असेल तरच लोन जातं, नाहीतर जात नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही वेळ घेतो, त्याच्यासाठी वेळ लागतोच. कारण कोणतीही गोष्ट अशी नाही आहे, तुम्ही शेवटी पैशामध्ये डील करत आहात हे लक्षात आलं पाहिजे. पब्लिकच्या पैशात तर काळजी आली पाहिजे. सो त्याच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याच्यासाठी वेळ घ्यावा लागतो. आणि तेव्हा आम्हाला समाधान असेल तरच लोन जातं, नाहीतर जात नाही. आणि मग कधी असा घोटाळा तुम्ही लोन सँक्शन केल्यानंतर बरोबर आहे, हां, तिकडे मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला लागतो की कुठे समीकरण बिघडलं. 3 वर्षाआधी जेव्हा एक इसम माझ्याकडे आला तेव्हा सगळं बरोबर होतं, आम्ही समाधान झालो होतो, सगळं होतं. 3 वर्षानंतर काय झालं. आणि हे नॅचरल आहे, माणसाचं बिहेवियर बदलतं तर साधी गोष्ट आहे, म्हणजे ह्युमन नेचर आपण त्याला म्हणायचं. तर 3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे, त्याच्या वागण्यामध्ये बदल झाला असेल, त्याच्या धंद्यामध्येही बदल झाला असेल, त्याने कुठे चुकीचे निर्णय घेतले असतील, ते आम्हाला बघावे लागतात. आणि त्याच्यासाठी मग आम्हाला विचार करावा लागतो की आता पुढे काय करायचं. आणि ते मग आम्ही त्याला स्ट्रेस्ड ॲसेट्स म्हणतो. मग तर ते स्ट्रेस्ड ॲसेटमध्ये आम्ही बघतो की ह्याच्यामध्ये काही त्याने घोळ केला आहे का. आणि घोटाळा असेल
तर मग लिगल मेजर्स होतात. मग त्याच्यामध्ये मग लॉ एन्फोर्समेंट पण येतं, मग कायदा पण येतो आणि मग ज्युडिशियरी पण येते, सगळं येतं मग. आता तुम्ही एकदा म्हणालात की ज्युडिशियरी बॉडीज वगैरे इन्व्हॉल्व होतात. हो. अशीच एक बॉडी आहे ती म्हणजे जी या सगळ्यांमध्ये काम करते ती आहे ईडी. हम्म. आणि आता बऱ्याच न्यूजपेपरमध्ये असं आपल्याला दिसून येतं की ईडीने कुणाला तरी छापा घातला बरोबर. आणि ह्या सगळ्यामध्ये जनरली मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस अगदी बरोबर. तर ॲज अ इन्व्हेस्टिगेटर तुम्ही या मनी लॉन्ड्रिंग कडे कशा पद्धतीने तो घोटाळे, आर्थिक घोटाळे होतच राहतात. त्याच्यामध्ये काही असं हे नाही आहे, आम्ही ते इन्व्हेस्टिगेट करून ते करू शकतो. मनी लॉन्ड्रिंग हा जो सब्जेक्ट आहे, हा विषय आहे, तो जरा वेगळा आहे आणि हा डायव्हर्सिफाईड आहे. ते एकदृष्टिकोनाने नाही बघू शकत, जसं आपण घोटाळ्यांकडे बघतो. मनी लॉन्ड्रिंगचं सगळ्यात जास्त मोठं टार्गेट आहे देशाची आर्थिक व्यवस्था. त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो टार्गेटिंग द फायनान्शियल स्ट्रक्चर ऑफ द नेशन. आणि सगळ्यात मोठा त्याचा हा हिस्सा आहे, म्हणून ईडी हे इन्व्हेस्टिगेट करतं. ईडी इन्व्हेस्टिगेट्स दोज केसेस विच एफेक्ट द फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द कंट्री. देशाचा आर्थिक व्यवस्थेचा आहे आणि तिकडे हलगर्जीपणा कोणत्याही बँकेला करून चालणार नाही. मी आता म्हणजे क्लिअर करतो. आणि जर असं असेल, चुकून झालं असेल किंवा काही झालं असेल, तर बँकांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी उचलावी लागते. मग देर इज नो चॉईस. कारण इट इज देशाचा जिकडे सवाल येतो ना फायनान्शियल क्राईममध्ये, ज्याला आपण ह्याला फायनान्शियल क्राईम पण म्हणतो मनी लॉन्ड्रिंगला, तर तिथे देर इज नो वे आउट असं नाही. जे तुम्ही थोडक्यात असं तुम्हाला म्हणायचं की हे जे बँकांमध्ये फायनान्शियल क्राईम्स होतात ते थोडं सांभाळून घेणं काही प्रमाणात पॉसिबल असतं, पण जेव्हा ही गोष्ट Correct. देशाला अफेक्ट होते तेव्हा ते नाही, इम्पॉसिबल. नाही सावरण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ह्याच्यामध्ये बँकेचा रेप्युटेशन रिस्क फार स्टेकवर गेलं आहे. मग ती बँक एक साधी कॉपरेटिव्ह बँक असो किंवा सगळ्यात मोठी बँक असो, त्याच्याने फरक पडत नाही. कारण तो गुन्हाच तसा आहे. मनी लॉन्ड्रिंग इज लाईक, आता कसं समजावू तुम्हाला, म्हणजे स्लो पॉयझन आहे. ते हळूहळू भारताची आर्थिक व्यवस्था करेक्ट पोखरतं. स्लो पॉयझन आहे ते. आणि त्याच्यासाठी नॉर्मली ॲज अ इन्व्हेस्टिगेटर जेव्हा मी बँकेत होतो तेव्हा वी वर व्हेरी केअरफुल अबाउट रेमिटन्सेस कुठून येतात, कसे येतात. 10 वेळा प्रश्न विचारायचो. काही वेळा कस्टमर्सना रागही यायचा, का विचारताय एवढे प्रश्न, कारण ते विचारणं जरुरी आहे. विदाऊट दॅट आम्हाला कळणार नाही. कारण जिथून हे पैसे येत आहेत आम्ही त्यांना ओळखत नाही. ॲज अ बँक मी त्यांना ओळखत नाही, ॲज अ ऑर्गनायझेशन मी त्यांना ओळखत नाही. मग ओळख पटण्यासाठी मला हे प्रश्न विचारावे लागणार, कुठून येत आहेत, काय येत आहेत, कशासाठी येत आहेत. सो वी आर व्हेरी केअरफुल अबाउट मनी लॉन्ड्रिंग ॲज अ बँक. म्हणजे आम्ही फार केअरफुल घेतो ते. त्याच्यामध्ये आम्ही जराही हे करत नाही, कारण आम्हाला माहिती आहे त्याचे रिपरकशन्स कसे होतात. आणि त्याचं एक साधं उदाहरण म्हणजे आपलं 26/11 26/11. सो दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट लर्निंग्स अँड एक्झाम्पल्स माझ्यासाठी. म्हणजे उदाहरणामध्ये बघायला गेलं तर मी हेच देऊ शकतो. त्याचा 26/11 आणि फायनान्स म्हणजे हे घोटाळ्यांचा नक्की काय कनेक्शन आहे? हे पैसे कुठून तरी आले असणार ना. जेव्हा तो जो ज्याला आपण टेररिस्ट म्हणतो, डेव्हिड हेडली US जो आहे तो आज, त्याला पैसे कुठून तरी आले असणार ना. तो स्वतः सगळे तर घेऊन नाही आला असणार, कुठून तरी त्याला हे सगळं करण्यासाठी. आणि त्याने काय केलं होतं, त्याने त्या एंटायर गोष्टीचा एकच हिस्सा केला होता. त्याने ते हॉटेलचं रेकी, फोटोग्राफ आणि हे केले होते. पैसा लागतोच सगळ्याला, पण हा कुठून आला? कुठच्या तरी ATM मधनं त्याने विड्रॉ केलं असणार, कुठून तरी काहीतरी केलं असणार, पण पैसा बँकेत थ्रूच आला ना, कुठून तरी आला. खूप छान पॉइंट सांगितला तुम्ही आधी. कुठलाही गुन्हा होते त्याला कुठे ना कुठे फायनान्शियल अँगल जोडलेलाच असतो. बिकॉज इंटेन्शन, अगर तेच मी म्हटलं, इंटेंट. दॅर इज नथिंग मोर पॉवरफुल. म्हणजे सगळ्यात पॉवरफुल गोष्ट म्हणजे पैसा. आणि तो सगळ्यात मोठा पैसा बँकेकडे असतो. तर टार्गेट विल बी बँक. सर, आपण आता सध्या मनी म्युल्स ही संज्ञा बऱ्याच हां, अगदी. ती पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता हां. आम्हाला?
मनी म्यूल, आता म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला मनी म्यूल म्हणतो. तर मनी म्हणजे पैसा आणि म्यूल म्हणजे गाढव. सिम्पल आहे. गाढव काय करतो? पाठी घेतो पैसा. तसं ह्यांचा वापर केला जातो चुकीच्या कामांसाठी. ते काय बोलू शकत नाहीत, त्यांना माहीतसुद्धा नसतं. खूप वेळा हे जे मनी म्यूलचे अकाउंट्स वापरले जातात त्यांना कळतही नाही की माझं खातं वापरलं गेलं आहे ह्या कारणासाठी. असं आहे. म्हणून तो इट इज लाईक दॅट. अच्छा, म्हणजे ह्याच्यासाठी आपण असं म्हणू शकतो की जनरली असे अकाउंट वापरले जातात की जे कोणी वापरत नाही, जास्त वापरत नाही. बिलकुल. अगदी 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 बरोबर, अगदी बरोबर. नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग. मी एक उदाहरण देतो जे मी पकडलं होतं एकदा. म्हणजे मी बँकमध्ये असताना हे केस मी पकडली होती. सगळ्यात पहिलं म्हणजे आमच्या लक्षात आलं होतं की एक अकाउंट उघडल्यानंतर 3 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला असं होतं की ते सॅलरी अकाउंट होते असं म्हणतात. सॅलरी म्हणजे दर महिन्याला पगार येण्यासारखे. तर पहिले 2 का 3 महिने पगार यायला लागले. 4थ्या महिन्यामध्ये अचानक आम्हाला माहिती असतं ना की अकाउंटमध्ये जर एका कंपनीच्या अकाउंटमध्ये पगार येत आहेत तर किती येणार. गेल्या 3 महिन्यामध्ये आम्हाला कळतं, 3-4 महिन्यात अचानक 2-2 लाखाचं क्रेडिट यायला लागलं 4थ्या महिन्यामध्ये. तेव्हा आम्ही प्रश्न केला की हे 2-2 लाख का येत आहेत तसे अकाउंटमध्ये. तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी आहे. ह्या कंपनीचे आणखीन किती खाते आहेत आपल्याकडे ती सगळी काढा. मग मी त्या माझ्या टीमला सांगितलं की सगळी खाती काढा. सगळ्यांची खाती काढल्यानंतर पहिले 3 महिने सगळ्यांचे बरोबर चोख पगार यायला लागले. 4थ्या महिन्यापासून लाख, 2 लाख, 5 लाख असे यायला लागले. जी माणसं एवढे कमी पगार 20-25 हजार कमवतात त्यांच्या खात्यांमध्ये अचानक अशी मोठी फिगर कशी यायला लागली ते प्रश्न आला. मग आम्ही ते अमाऊंट्स होल्ड केले जेवढे क्रेडिट्स होते ते, आणि त्याच्यानंतर मग आम्ही प्रत्येकाच्या फोन करायला लागलो. तर तो बोलला की हा खातं माझं आहे. मग मी म्हटलं तुम्ही कुठे नोकरी करता? ह्या कंपनीमध्ये करता? तो हो बोलला. अच्छा, मग तुमचा पगार किती आहे? एवढा आहे. म्हटलं बरोबर आहे. मग तुमच्या ह्या मागच्या महिन्यामध्ये एवढे पैसे कसे आले? नाही नाही, ते माझे पैसे नाही आहेत. ते म्हटलं कोणाचे आहेत मग? ते मला माहीत नाही. असं होतं. ह्याला म्हणतात मनी म्यूल. त्याला माहीतसुद्धा नाही आहे की कोणाचे पैसे आले त्याच्या अकाउंटमध्ये. पण मग विचारलं मग तुम्ही बँकेकडे आलात का नाही? जेव्हा तुमच्या खात्यामध्ये जास्त पैसे येत आहेत, तुम्हाला कळतं आहे, तर तुम्ही येत का नाही? नाही, मला त्याचे 10% मिळालेत. तर हे मनी म्यूल आहे. दिस इज बेसिक मनी म्यूल. तेव्हा आम्हाला कळलं की हे खात्याचा मिसयूज होतो आहे. इमिजिएटली आम्ही त्यांच्यावर डेबिट फ्रीज आम्ही त्याला म्हणतो बँकेमध्ये, डेबिट फ्रीज केलं अँड वी स्टॉप्ड इट. आणि आम्ही थांबत होतो, कोण येतं आहे बघूया ब्रांचमध्ये हा अकाउंट सोडवायला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो अकाउंट सोडवायला कोणीही आलं नाही ब्रांचमध्ये. तो तसाच पडला होता कित्येक महिने. म्हणजे पकडले गेले ते आमच्याकडनं. म्हणून ज्या दिवशी ते ब्रांचमध्ये येतील त्या दिवशी मला फोन येणार आणि मी तिकडे पोचणार. तर ते कोण आलंच नाही ब्रांचमध्ये. हां, फोनवरनं ते खूप बोलू शकतात मला की माझं खातं तुम्ही बंद केलं आहेत, हे केलं आहेत. तर आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जरा ब्रांचमध्ये या, आमच्याशी बोला, आम्हाला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं खातं उघडणार नाही. पण हे तुम्ही डेबिट फ्रीज केलं तर म्हणजे ते पैसे ह्यांनी काढून कोणाला तरी दुसऱ्याला दिलेले आणि ते त्यांचेच वापरत होते. बरोबर. ह्याच्यात नक्की रिस्क बँकेला फार मोठं रिस्क आहे. प्रॉब्लेम काय की हे पैसे कोणाचे आहेत हे आम्हाला माहीत नाही. ज्याला आपण सोर्स ऑफ फंड्स म्हणतो, हे कुठून आले ते माहीत नाही. कारण हा पगार नाही आहे, हे क्लिअर आम्हाला कळून चुकलं आहे. त्याच्यानंतर ज्याचा पगार असायला हवा तो म्हणतो मला 10% मिळाले आहेत. हा दुसरा रेड फ्लॅग झाला आमच्यासाठी. तिसरा रेड फ्लॅग, मोठी अमाऊंट आहे ती माझ्या खात्यामध्ये, त्या माणसाच्या खात्यामधनं कुठे जाते हेही कळलं पाहिजे. उद्या मी काही चुकीच्या गोष्टींना एक कॅटलिस्ट म्हणून जर यूज केला जातो आहे तर मग माझ्या बँकेचं पण ते रेप्युटेशन रिस्क आहे की नाही त्याच्यामध्ये. सो त्याच्यासाठी पण मला विचार केला पाहिजे. आणि ते केल्यानंतर जर मला कळलं की असं आहे तर मग आम्ही रिपोर्ट करतो. ही माझ्यासाठी एक सस्पिशियस ॲक्टिव्हिटी रिपोर्ट आहे किंवा सस्पिशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट आहे. आणि मग हे रिपोर्टिंग आपण कुठे? FIU इंडियाला करतो. ओके. आणि मग ते त्याच्यावर ॲक्शन घेतात. म्हणजे मग हे आपण कंप्लेंट केल्यावर ईडी कडे केस मग ही जाऊ शकते त्यांच्याकडे. येस. कारण हे आम्ही त्यांना क्लिअरली सांगतो की आम्हाला ह्या खात्यांवर डाऊट आहे आणि आमचं इन्व्हेस्टिगेशन तसं दाखवतं. आमचे रिपोर्ट्स असतात त्याच्यावर.
सो आम्ही ते रिपोर्ट लिहितो, आम्ही ते सबमिट पण करतो तसे. अच्छा, ओके सर. तर आता आपण बघितलं की आता तुम्ही ही जी केस स्टडी सांगितली की त्याच्यात खरी कंपनी वापरली गेली होती आणि फक्त एम्प्लॉईज येस, खोटे दाखवले. खोटे दाखवले होते. पण कधी कधी असं घडतं का की कंपनीच खोटी, म्हणजे शेल कंपनी म्हणतो Yes. आपण थोडक्यात. हो, अगदी बरोबर आहे. तर म्हणजे या शेल कंपनी थ्रू कसे घोटाळे? शेल कंपनी, पहिलं म्हणजे लोकांचा फार एक मोठा गैरसमज आहे की शेल कंपनी इल्लीगल आहे. नाही, शेल कंपनी इल्लीगल नसते, त्याचा वापर इल्लीगल असतो. म्हणजे अगेन इंटेन्शन. इंटेंट. कंपनी हे खोलणं एक लीगल प्रोसेस आहे, ज्याच्यासाठी आपण खूप गोष्टी करतो. म्हणजे डॉक्युमेंट सबमिट करतो, अनटिल अँड अनलेस म्हणजे काही कारणास्तव ते डॉक्युमेंट खोटे असतील तर गोष्ट वेगळी. पण नॉर्मली आमच्या ह्याच्यामध्ये बघितलं, म्हणजे आमच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आमचा जो ॲनालिसिस आहे त्याच्यामध्ये खोटे डॉक्युमेंट कधीच सबमिट करत नाही कोण, ते जेन्युइनच असतात. तर जेन्युइन केसमध्ये जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता, कंपनी फॉर्म करता, ते सगळे डॉक्युमेंट्स MCAवर ऑलरेडी लोडेड आहेत, म्हणजे अपलोडेड आहेत. तर त्याच्यामध्ये काही नुकसान नाहीच होतं, ते जेन्युइन आहे, म्हणजे लीगली ती कंपनी स्थापित आहे. आता काय होतं आहे, त्या कंपनीमध्ये ना लोक काम करतात ना काय काम करतात, कुठून तरी काहीतरी चालतं आणि त्याचा लोकेशन खोटे असतात. मी एकदा, म्हणजे परत उदाहरण द्यायला, अशीच एक कंपनी होती आणि आम्ही त्या पत्त्यावर शोधायला, मला तो कंपनीचा पत्ता विचित्र वाटायला लागला. विचित्र म्हणजे एक जेव्हा तुम्ही मला पत्ता सांगाल तुमचा किंवा मी माझं ऑफिस, तर तुम्हाला एक सेंटिमेंट येतं की हां, ही एरिया, ही जागा मला माहिती आहे. आणि आपण थोडं आजकाल थँकफुली ऑफ द टेक्नॉलॉजी म्हणून आपण गुगलमध्ये सर्च मारतो. एक काळ असा होता जेव्हा आम्हाला हे जमतच नव्हतं. गुगलच्या आधीच्या काळामधलं बोलतो आहे, तेव्हा आम्हाला तिकडे जाणं जरुरी होतं, साईट व्हिजिट. जेव्हा आम्ही त्या जातो तर यू विल बी सरप्राईज, आम्ही खूप ठिकाणी शौचालयाच्या बाहेर उभे राहतो, तो ॲड्रेस आहे. हो, रेल्वे स्टेशनच्या बाहेर होतो, तो ॲड्रेस आहे. Oh my God. असे कंपनीचे ॲड्रेसेस आहेत. काही वेळा PO बॉक्स ॲड्रेसेस आहेत. आणि हे सगळं PO बॉक्सचं प्रकरण फार मोठं आहे आणि हे जास्ती करून काय ईस्टर्न स्टेट्समध्ये जास्त असतं आपल्या भारताच्या. पण बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर मला असे ॲड्रेसेस मिळाले आहेत. काही वेळा झोपडपट्ट्यांमध्ये पण ॲड्रेसेस असतात. तरी आम्ही गेलो आहे तिकडे आणि त्याला विचारलं, तुम्ही ही कंपनी ह्या इकडे कशी असू शकते हो? नाहीच असू शकत. तर ॲड्रेस खोटे, जागा खोटी. मग आम्ही त्या माणसांना शोधायला जातो, ते कंपनीचे 2 मालक असतात ना, ते डिरेक्टर्स, त्यांना शोधायला जातो. ते कुठे मिळतच नाहीत आम्हाला. ज्या डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केले आहेत MCAमध्ये त्या पत्त्यांवर गेलं तर असा कोणी माणूस इथे राहत नाही, असं आहे. तर ह्यांना म्हणतात शेल कंपनी, पेपर कंपनी, मेलबॉक्स कंपनी. म्हणून मी म्हटलं प्रत्येक प्रकारच्या कंपन्या आहेत ह्या. आणि पण यांचा हेतू काय माहिती आहे का? कंपनी दिसली ना की मग बँक अकाउंट ओपन करतं, कंपनीचं अकाउंट, आणि मग त्यांना जसं आपण आत्ता बोलत होतो मनी लॉन्ड्रिंग, ते पैसे फिरवता येतात. या साधारण आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो की ही कंपनी शेल कंपनी आणि ही नॉर्मल कंपनी? बरं, ह्याच्यामध्ये आम्ही 5-6 गोष्टी आता गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या एक्सपिरियन्समध्ये, आमच्या अनुभवामध्ये आम्ही असं फाइंड आउट केलं आहे की हे जेव्हा कंपन्या असतात त्याच्यामध्ये 5-6 गोष्टी कॉमन असतात. सगळ्यात पहिलं, जो कोण कंपनी चालू करतो तो पहिलं 3-4 गोष्टी करतो. एक म्हणजे वेबसाईटची डोमेन बुक करतो, त्याच्यानंतर दुसरं एक त्याचा ईमेल ID बनवतो, मोबाईल नंबर, मोस्ट लाईकली हा प्रीपेड नंबर असणार, हा पोस्टपेड नसणार. प्रीपेड नंबरमध्ये यू कॅन डिस्पोज द नंबर एनी टाईम विदाऊट एनी, आणि आजकाल तर रिसायकल्ड प्रीपेड नंबर्स पण येत आहेत, दॅट इज ऑल्सो देअर. सो मिसयूज हे एक आहे. आणि ॲड्रेस खोटे असतात. हे 4 का 5 गोष्टी जर तुम्हाला लक्षात आल्या ना तर समजून जा की ही शेल कंपनी आहे. जर तुम्ही डोमेन बुक केलं आहे, जसं आपण www. तुमची कंपनी लाईक newsinterpretation.com समजा, तर त्याच्यावर तुमचं डोमेन असेल तर तुम्ही नॉर्मली काय कराल, ईमेल बनवाल की नाही त्या डोमेनचा, की फॉर एक्झाम्पल निखिल समथिंग असं. मग मला प्रश्न येतो, जीमेल का वापरताय तुम्ही? विचार करा, जीमेल का वापरताय? तुमचं डोमेन स्वतःचं आहे, वेबसाईट तुम्ही बुक केली आहे, सगळं केलं आहे, मग जीमेल का वापरता? नंबर नेहमी लागत नाही का? कंपनी तुमची तुमची कंपनीला नंबर का नाही लागत?
ॲड्रेसकडे भेटायला आलो किंवा भेटायला यायचं असेल तुमच्या ऑफिसमध्ये तर मग ऑफिसच गायब असतं. मग ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर त्या शेल कंपन्या दाखवतात 4-5 गोष्टी. म्हणून हे सोपं आहे आयडेंटिफाय करायला. पण मग ही कंपनी आपण जर का कंपनीज ऍक्ट मध्ये बघितलं की जेव्हा आपण कंपनी रजिस्टर करतो तेव्हा साधारण 30 ते 60 दिवसांमध्ये MCA चा कोणता तरी व्यक्ती जाऊन त्या ऑफिसला व्हिजिट देतो. मग तिथे ह्या गोष्टी पकडल्या नाही जाऊ शकत. तुम्ही एक गोष्ट बघा की भारतामध्ये किती कंपन्या रोज फॉर्म होतात, किती लोक जाऊ शकतील सगळं बघायला, विचार करा. हा पण एक पॉइंट, हा मेन पॉईंट आहे. म्हणून जेव्हा कंपनी बँकेकडे येते तेव्हा आम्ही बॅकएंडमध्ये पहिलं हे चेक करतो, लेजिटिमसी, द लेजिटिमसी ऑफ दॅट एंटिटी, ज्याला आपण कंपनी म्हणतो, ते आम्ही पहिलं चेक करतो. म्हणून आम्ही त्यांचे डिरेक्टर्सचं बॅकग्राऊंड बघतो, कारण काही काही लोक अस्तित्वातच नसतात. हे पण एक फॅक्ट आहे. तर मला अजून एक ऍड करावं असं वाटेल की आपण, तुम्ही आता म्हणाला की प्रमोटरचं पण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जातं, डायरेक्टरचं केलं जातं. तर ह्याच्यामागे हेही कारण असू शकतं की एकदा एका माणसाने घोटाळा केला की त्याला ती चटक लागते. नक्कीच. आणि तो परत परत अशा टाईप करतो. करू शकतो. आता मी एक एक्झाम्पल देतो, मी जनरल एक्झाम्पल देतो. असंच एक आहे, मस्त आहे. मी एका बँकेत पूर्वी होतो, तर तिकडे मी एक केस रिजेक्ट केली होती फॉर फ्रॉड. मग आम्हाला तो घोटाळा दिसला होता आणि आम्ही त्यांना लोन देणं नकारलं. संपलं ना गणित, तिथेच संपलं. 2 का 3 वर्षानंतर मी माझा प्रोफाईल दुसऱ्या एका बँकेमध्ये शिफ्ट केला होता. तिथे परत तोच माणूस, मी मस्करी, मला हसायला येतं आहे, बट तो आला आणि तीच फाईल माझ्याकडे परत आली. मी त्याला म्हणलं मला परत त्याला भेटायचं आहे यावेळी, आणि हे 3-4 वर्षानंतर. आणि त्याने मला बघितल्याबरोबर तो परत ती फाईल घेऊन तसं पाठी निघाला. त्याने मला ओळखलं, कारण मी लास्ट टाईम त्याला पकडलं होतं. तर तो जेव्हा मी हे माझ्या सिनियर मॅनेजरना सांगितलं की का असं झालं, ते म्हणत, तू फार फेमस आहेस, सगळ्या बँकांमध्ये फेमस आहे, तुला तिकडे बघितलं की ते माणसं पळून जातात ते ब्रांचमधनं ते लोनची फाईल घेऊन. तुमची ओळख करून दिली आर्थिक गुन्हेगारीमध्ये शेरलॉक होम्स. त्याने बघितल्या मला जेव्हा मी बोलवलं, त्याने बघितल्यावरच मला सांगितलं नाही, नको आहे, माझं रिजेक्ट होणार आहे. हो, कारण आम्ही त्याला आधीच पकडलं आहे. त्या बँकेमध्ये मी त्याला ब्लॅकलिस्ट केलं होतं, कारण त्याचे इलेक्ट्रिसिटी बिल्स फ्रॉडलंट होते फॅक्टरीचे. त्याचे जे फॅक्टरीमध्ये लोकं दाखवतो ती पण खोटी होती. म्हणजे त्याने दाखवलं होतं 100 कामगार माझ्याकडे करतात, पण मी जेव्हा शनिवारी फॅक्टरीच्या टायमाला न सांगता गेलो होतो त्याच्या फॅक्टरीमध्ये 3 लोकं पण नव्हती, 100. आणि मी त्या बाहेर त्या चहाच्या टपरीवाला विचारलं की ये फैक्ट्री में कितने लोग हैं, क्या है, तो ये तो बंद रहता है वो, तो फिर हम जब आए थे वो, आज जब वो बैंक वाले आते हैं तो खुलता है, उसके बाद बंद हो जाता है. हे असं होतं. म्हणून आम्ही कधी सांगत नाही आमच्या बाकीच्या लोकांना की मी आज त्या फॅक्टरीकडे बघायला येतोय. अचानक करतो आम्ही. खऱ्या गोष्टी म्हणजे निदर्शनास येतात. करेक्ट. सर, आता आपण बोललो की 26/11ला काय, म्हणजे कोणता 26/11चा गुन्हा म्हणा किंवा कोणताही असे जे टेररिस्ट अटॅक असतात, तर ह्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी फायनान्शियल गुंतलेला असतो. जे त्यांना पैसे मिळतात त्याला आपण एक संज्ञा वापरतो, ती म्हणजे टेरर फंडिंग. तर ती तुम्ही एक्सप्लेन करू शकाल की कसं घडतं हे टेरर फंडिंग? मी एक्सप्लेन करण्यापेक्षा उदाहरणच देतो ना, बेस्ट आहे तुम्हाला, म्हणजे उदाहरणाने पटापट गोष्टी लक्षात येतात. एक कंपनी आहे जी भारतामध्ये आहे, ती मी नाव नाही घेते आता काही तसं स्पेसिफिकली मुद्दाम, पण ती कंपनी जिलेटिन स्टिक्स, वायर्स आणि काही डेटोनेटर्स मॅन्युफॅक्चर करते आणि ते एक्सपोर्ट करते. पण हे कसल्यासाठी असतात डेटोनेटर्स? मायनिंगसाठी. जे आपण मायनिंग करतो ना, कोल माइन्स ह्यांच्यामध्ये मायनिंगसाठी, त्याच्यासाठी हे वापरले जातात. आता हे डेटोनेटर्स, आता फनी म्हणजे मजेदार गोष्ट, नॉर्मली आम्ही जेव्हा मार्केट इंटेलिजन्स म्हणतो ना, नुसतं आम्ही कस्टमर किंवा ह्यांच्याबद्दल मार्केट इंटेलिजन्स करतो, आम्ही बाकीच्या पण गोष्टी करतो बँकांमध्ये, की कुठे काय असे रिपोर्ट्स आहेत किंवा दुसऱ्या देशांमध्ये माझ्या ह्या माणसाबद्दल काय विचार बोलले जातात काय, ते पण आम्ही गोळा करतो. असं नाही आहे, लोकांना वाटत असेल की एवढंच असेल, तर मग असं नाही आहे. तुमच्या प्रेक्षकांनाही सांगतो मी की नुसतं तुम्ही काय आपल्या भोवती करताय तेवढंच आम्ही बघत नाही, आम्ही बाहेर पण बघतो.
सर ही कंपनी एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट आहे, EOU म्हणतात, एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. तर एक्सपोर्ट असतात, तर आम्ही खूप चेक करतो की कुठच्या देशांमध्ये ते एक्सपोर्ट करतात, काय करतात, कसं करतात. तर एक असा नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, नेटोचा एक रिपोर्ट होता EUमध्ये, युरोपियन युनियनमध्ये. त्यांचा रिपोर्ट होता की अमेरिकन सैनिक खूप वेळा ते IED, इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस, IEDमध्ये कसं त्यांना नुकसान झालं आहे, त्यांचं हे झालं आहे, ते झालं आहे, बिकॉज ऑफ द रिबेल अटॅक्स, टेररिस्ट अटॅक्स आणि हे. तर आता त्यांनी त्या रिपोर्टमध्ये जे फॉरेन्झिक्स केले होते त्याच्यामध्ये त्यांना मेड इन इंडियाचे जेलेटिन स्टिक्स हे दिले. आता विचार करा, थिंक, म्हणजे शांतपणे, ती कंपनीबरोबर मी डील करतो आहे ॲज अ बँकर. मी त्यांना एक्सपोर्टसाठी ह्याच्यासाठी लिमिट्स देतो, हे करतो सगळं. आता हे सगळं असताना कुठेतरी एक देशाच्या बाहेर रिपोर्ट आहे जिकडे म्हणतात की इंडियन कंपनी, ती लिस्टेड नव्हती, नॉन लिस्टेड होती, त्या कंपनीचं प्रॉडक्ट्स टर्की आणि आयसिसच्या हातामध्ये पडले होते. तर मग हा एक प्रकारचा काय झालं, टेरर फायनान्सिंग, टेरर फंडिंग झालं. आणि माझ्या कंपनीचे प्रॉडक्ट्स तिथे आहेत, म्हणजे रेप्युटेशन माझं पण आहे ना तिकडे, फंडिंग केलं आहे. आता कितपत काय आहे, कसं आहे माहीत नाही. तो हे रिपोर्ट जो मी तिकडून काढला आणि जेव्हा मी माझ्या सिनियर्सना दिला, दे वर शॉक्ड. त्यांना ते म्हणतात की हे तू कुठून काढलंस? ते म्हणतात की हे मी काढलं कारण मी हे रिपोर्ट्सही वाचतो, पण आपल्या कंपनीचं नाव तो आणि आम्ही फोन केला त्यांना, त्या कंपन्यांच्या मालकांना, की हे बघा काय चाललं आहे. तर ते म्हणतात आम्हाला हा रिपोर्ट आला आहे असं माहीतसुद्धा नाही आहे. मी म्हटलं 1 महिना आधी हा रिपोर्ट आला आहे, तुम्हाला माहीतसुद्धा नाही आहे. आणि मग आम्ही त्याच्यावर हे केलं. तर दिस इज वन एक्झाम्पल ऑफ हाऊ द थिंग्स वर्क, म्हणजे कशा गोष्टी चालतात. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आता हा बिझनेस जो आहे तो युनिक आहे, पण हा मायनिंगसाठी आहे. पण विचार करा, ड्युअल यूज म्हणून ह्या गोष्टीचा वापर देशाच्या बाहेर झाला आहे. बँकर इज सर्टनली गोइंग टू रिव्ह्यू. अगेन इथे हाच पॉइंट येतो की प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स वेगळे आहेत. आणि ॲज अ इन्व्हेस्टिगेटर तुम्हाला या सगळ्यांकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं. ऑब्व्हियसली, येस येस, अगदी बरोबर, साहजिक आहे. काहीतरी मोठे घोटाळे असं घडू शकतात. करेक्ट. कसं आहे माहिती आहे का, बँकर्स नॉर्मली ना, म्हणजे आता मला बँकिंगमध्ये 20 वर्ष झाली आहेत, पण मी जेव्हा बँकर्सकडे बघतो आजकाल, ते प्युअरली ट्रेडिशनल बँकर्स आहेत. ट्रेडिशनल बँकर. तुम्हाला आठवतं आहे लहानपणी कधीतरी तुम्हाला घरामध्ये पाठवलं असेल आई वडिलांनी, जा ग बाबा की हे पासबुक जरा अपडेट करून आण त्या छोट्याच्या खिडकीमधनं, किंवा टोकन देऊन एवढे कॅश घेऊन ये, बरोबर पर्समध्ये ठेवून आण ग, फिरवू नको, पिशवीतनं हे कर. तो काळ वेगळा आहे आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. फार मोठा फरक झाला आहे. पण काही ठिकाणांमध्ये, म्हणजे माझ्या अनुभवामध्ये, बँकर्स अजूनही त्या दिवसांच्या कामांमध्ये काम करत आहेत. त्यांनी अजून आपला म्हणजे जो परिसर आहे तो किती बदलला आहे ह्याच्यावर एवढं लक्ष नाही गेलं आहे त्यांचं. त्यांना बदलण्याची गरज. करेक्ट. त्यांना फार बदलण्याची गरज आहे. बँकरने नुसतं आकडेवारी बघू नये. आणि ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आता RBIने जे हल्ली मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ते जे नोटिफिकेशन काढलं आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी क्लिअरली लिहिलं आहे आता ह्यावेळी की तुम्ही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही इंडिकेटर्स बघायचे. नुसतं आकडे चांगले आहेत म्हणून मी दिले पैसे किंवा मी त्याच्यावर केलं असं बघून चालणार नाही. आता आकडे हे क्वांटिटेटिव्ह आहे. हे असे बाकीचं परिसर तुमचा कसं काय चाललं आहे, कोण कोणाबद्दल काय बोलतं काय नाही, हे पण आलं पाहिजे तुम्हाला. इवन मी ह्याच्यात बघितलं की फक्त बँकर्सला नाही तर या नोटिफिकेशन मधून जे प्रोफेशनल्स आहेत जसं की CA किंवा CS अगदी बरोबर कंपनी चालू करतात त्यांनी देखील दक्षता घेण्याची खूप गरज आहे की तुमचे क्लायंट्स काय करतात. तुम्ही जेव्हा स्टॅच्युटरी ऑडिट रिपोर्ट साईन करता तेव्हा तुम्हाला कोणत्या दृष्टिकोनाने आता ऑडिट करावं लागणार ते पण एक आहे. अगदी ऑफकोर्स आम्ही ॲज अ बँकर बघतोच,
पण आम्ही सेकंडरी येतो, प्रायमरी ते येतात. बरोबर. तसं तुम्ही जे शेल कंपनीचं उदाहरण दिलं, तर ही गोष्ट जर का सीएसच्या ज्याने ती कंपनी फॉर्म केली त्याच्या आधीच लक्षात आली असती तर हे होणं काही म्हणजे टळू शकलं असतं. ॲक्च्युली खूप घोटाळे आहेत ना, टळू शकतात जर वेळोवेळी लक्ष देऊन बाहेर पडता आलं तर. मी एक सांगू का, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे, की काही गोष्टींमध्ये तुम्ही वेळेवरच बाहेर पडण्याची तुमच्याकडे एक मौका नेहमी असतो, एक मौका असतो. तो जर तुम्ही बरोबर पाळलात तर खूप गोष्टी वाचू शकतात. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तो दाखवतो, तो जो वेळ आहे ना ती तुम्हाला कळते. म्हणून आम्ही त्यांना, म्हणजे ॲज अ बँकर इंग्लिशमध्ये आम्ही काय म्हणतो माहिती आहे, यू शूड नो वेन टू स्टेप इन अँड वेन टू बॅक आउट. दिस इज अ क्लिअर स्ट्रॅटेजी. जस्ट बिकॉज मला फी बेस्ड इन्कम एवढं मिळणार किंवा मला इंटरेस्ट एवढं मिळणार, त्यांचे EMIs मिळणार, तर तुम्ही रिस्कवर कॉम्प्रोमाइज केलात, आज तुम्हाला मिळेल ते 3-4 वर्षानंतर घोटाळ्यांमध्ये ते होऊन जाणार. आणि ह्याचा फक्त म्हणजे तुमच्या बँकेला सुद्धा रेप्युटेशन. अगदी. बँकेकडे 2च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक आहे तो पैसा जो जनतेचा आहे, आणि दुसरं म्हणजे रेप्युटेशन. या दोघांशिवाय जर तुम्ही विचारलं तर खरं बघायला गेलं तर 20 वर्षामध्ये माझा प्रोफाईल जो आहे इन्व्हेस्टिगेटर, तो माझ्यासाठी एकदम एक्साइटिंग होता. पण जर मी बाजूच्या माझ्या कलिगचं होतं विचारलं तर त्यांच्यासाठी तो बोरिंग जॉब आहे. तो बोरिंग जॉब आहे त्यांच्यासाठी. तो म्हणतो बँकिंग इज बोरिंग. तेच काम मी करतोय. बट फॉर मी, म्हणजे माझ्या टीमसाठी हे एक्साइटिंग आहे, कारण घोटाळे इन्व्हेस्टिगेट करणं हे वेगळंच काम आहे. हे स्टँडर्ड काम नाही आहे तुमच्या नॉर्मल याच्यामध्ये. नॉट लाईक कस्टमर सर्व्हिस म्हणा किंवा क्रेडिट म्हणा किंवा काहीतरी, हे वेगळंच काम आहे टोटल. आणि तुम्हाला रोज वेगवेगळे अनुभव मिळतात. एक्झॅक्टली. हजार विविध प्रकारची लोक भेटायला मिळतात. अगदी 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 खूप खूप. तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं, तर तुम्हाला फक्त नंबर्सचं नॉलेज असणं गरजेचं नाही. तुम्हाला थोडा लीगल आस्पेक्ट पाहिजे, थोडासा काय म्हणतात कॉमन सेन्स सारखी गोष्ट यूज. खरं सांगू का, बँकिंगमध्ये म्हणजे इन्व्हेस्टिगेटर रोलमध्ये बँकिंग नाही आलं तरी चालेल, मी लिहून देतो. काय हवं आहे माहिती आहे का, कॉमन सेन्स पहिलं हवं, आणि त्याच्याबरोबर जे तुम्ही शिकलाय त्याचा तुम्ही कसा ॲप्लिकेशन वापर करता हे इम्पॉर्टंट आहे. दॅट्स ऑल. मी कधीही, म्हणजे माझ्या टीममध्ये जेव्हा मी हायर करायचो तेव्हा मी असं कधीच बघितलं नाही की तो एक MBA फायनान्स आहे म्हणून तो माझ्यासाठी चांगला आहे. कधी काही लोक MBA फायनान्स नसतात, सिम्पल ग्रॅज्युएट किंवा MCOMही असू शकतो, पण जर त्याचं माइंड शार्प आहे की तो चुका काढतो तर मग मी त्याला घेतलं आहे किती वेळा असं. कारण त्यालाकडे ती कला आहे जी माझ्या कामासाठी, म्हणजे इन्व्हेस्टिगेशनच्या रोलसाठी सगळ्यात प्रभुत्व आहे त्याचं. पेपरवर सगळं छान दिसतं, पण त्याच्यातनं पण चुका काढणारा. तर सर, तुमचे हे खूप सारे एक्सपिरियन्सेस आणि एकदम वंडरफुल एक्सपिरियन्सेस ऐकून आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. आणि ह्याचा नक्कीच आम्हाला खूप उपयोग होईल, आणि आमचे प्रेक्षक सुद्धा ह्याच्यातून बरंच काही शिकू शकतात. ऑफकोर्स. तर फक्त CS प्रोफेशनल किंवा बँकर ह्यांनी सतर्क राहून गरजेचं नाही, तुम्ही सुद्धा सतर्क राहू शकता आणि हे होणारे घोटाळे थांबायला थोडी का होईना मदत करू शकता. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला आणि निखिल सरांचे एक्सपिरियन्सेस कसे वाटले हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.